हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आहे 1 जानेवारी. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. तर ना आता दुपारीच होत आला आहे. तर चिनूचं काल चेकअप वगैरे करायला गेलतो. तर ते काही झालं नाही कारण हा झोपला नव्हता. तर मग आता उद्या जायचं आहे म्हणजे 2 तारखेला, कारण आता थोडं त्यांच्या कंपनीमधून परमिशन वगैरे घ्यायचे, कारण त्याचं टेस्ट करायचं ना, ते थोडंसं महाग आहे. तर मग ते CGHचे वगैरे ते काहीतरी करायचं आहे. मग त्याच्यासाठी ते गेलेत. आणि सकाळी बघितलं असेल तुम्ही तर ह्यांनी मस्तपैकी आवळा, गाजर, बीट असं टाकून ना मस्त असं ज्यूस बनवलं होतं. ते पिलं, नाश्ता केलं, सगळं चहा पाणी. तर चिनूला थोडंसं झोपवलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मी थोडंसं घर झाडले, फरशी पुसले आणि नंतर ना लगेच उठला तो. आणि तो उठला, मग त्याच्यासोबत थोडंसं खेळत बसले. आणि मग नंतर आता मला करायचे पूजा, जी की आता तुमच्यासोबत मी करतच आहे. तर आता पूजा करून घेते आणि मग नंतर काय काय करणार आहे ते पुढे सांगतेस मी. तर असंच कनेक्ट राहा माझ्यासोबत. फिर तर थोड्याच वेळात ना चिन्नू उठला होता. तर त्याच्यामुळे मी नंतर काहीच करू शकले नाही. म्हणजे मला करायचं होतं खूप सारे कामं, पण ते काय झालं नाही. आणि म्हटलं आता नवीन वर्ष आहे तर मग घर झाडलं होतं, फरशी पुसलं होतं, पूजा करायचं होतं. आणि मग त्याच्या अगोदर ना चिन्नूला इकडे थोडंसं फीड केलं होतं म्हणजे झोपेल का म्हणून, पण ते काय लेकरू झोपतच नव्हता. आणि मग त्याच्यासोबत थोडा वेळ खेळले. आणि मग नंतर ना म्हटलं आता पूजा करून घेऊ, यांना यायला पण अजून वेळ होतं. म्हटलं स्वयंपाक तर हे काय बनवू देणार नाही, कारण सारखं किचनमध्येच येणार. म्हटलं आपण त्याच्या आधी पूजा करून घेऊ, म्हणजे ते एक काम तर होईल आपलं. म्हणून त्याला ना बेडवरच ठेवलं आणि त्याच्यासमोर आपण बसलं ना तर तो शांत बसतो, म्हणजे जास्त आगाऊपणा करत नाही. तर त्याच्यामुळं म्हटलं पूजाच करून घेऊ. आणि म्हणजे गावाला मी जेव्हा आले होते ना तेव्हा ह्यांनी केलं होतं पूजा. आणि त्याच्यामुळे नंतर काही झालंच नाही करायचं, दिवाबत्ती वगैरे करत होते, पण असं पूजा करायचं ते काही झालंच नाही. आणि आता खाटूश्यामला पण जाऊन आलो आणि त्याच्यानंतर पण करायचं म्हणत होते, पण ते झालंच नाही करायचं, कारण वेळच नाही भेटत या लेकरामुळं. तर असं होऊन जातं. आणि म्हटलं आज करून घेऊ, नवीन वर्ष पण आहे. आणि आणलेलं प्रसाद वगैरे देवाकडे ठेवायचं होतं मला. आणि मोरपीस वगैरे जे काय आणलं होतं ते सर्व ठेवायचं होतं. मग म्हटलं आज पूजा करूनच घेऊ आपण. त्याच्यामुळे मस्त असं डोक्यावरून वगैरे आंघोळ केलं सगळं. चिनूला पण छानपैकी आंघोळ वगैरे घालून रेडी केलं तर सकाळीच. आणि त्याला रोज जसं की मी आंघोळ घालत नाही, कारण ते खूप जास्त थंडी आहे. आणि गेले 2 दिवस झालं थोडंसं ऊन वगैरे पडत आहे, त्याच्यामुळे ना छान वाटत आहे. आणि मग इथे मस्त असं चिन्नू बघा किती छान बसला आहे, एकदम कॉर्नरला येऊन बसला होता. त्याला ना खाली यायचं होतं म्हणजे पाण्यात खेळायला, म्हणजे देवांसोबत खेळायला, पण मी काय त्याला खाली घेतले नाही. म्हटलं तू वरच बस, मी पटकन ना असं सगळं घासून वगैरे घेते आणि छान पूजा करते. मग त्याला थोडंसं बोलत बोलत ना मस्त असं माझं इकडे पूजा मी सर्व देव वगैरे धुवून घेतले. जे माझ्याकडे फोटोज वगैरे होते ते छान पुसून त्याला गंध कसं टिका करायचं? विठाल Thank विठाल you. वगैरे लावून घेतलं. विठाल विठाल जे बाप्पा कर, जे बाप्पा, जे बाप्पा. कचे कलता तू आता? जे बाप्पा कचे कलता, कचे कलता जे बाप्पा. चला तर मस्त टाळी वाजवत होता चिन्नू पण. तर आता मी सगळे देव वगैरे मांडून घेते.
तर इकडे मस्त असं पूजा वगैरे झालं, मस्त टीका वगैरे लावून घेतला देवांना आणि मस्त त्याच्या जागेवर ना मांडून घेतलं. आणि हे हार वगैरे ना ह्यांनी जेव्हा काशीला गेलते ना, तर म्हणजे त्यांच्या मम्मीसोबत, तर तेव्हा आणले होते आणि ते आणल्याले ना देवाला मस्त असं घालून दिलं आणि इथे छान असं सगळं आवरून घेतलं आणि दिवाबत्ती वगैरे लावली. आणि दिवा लावताना ना चिन्नू ना कडेवरच असायला पाहिजे, पण म्हटलं त्याला तू थांब, मग मी दिवा वगैरे लावते आणि नंतर ना आपण धूप वगैरे लावू, म्हणून त्याला ना बेडवरच बसवलं होतं आणि मग मी ते दिवा वगैरे लावून घेतलं. आणि काशीवरून जे प्रसाद आणलं होतं ना, तर ते वाटीमध्ये काढून घेतलं आणि तेही मला देवाकडे ठेवायचं होतं. आणि जे मोरपीस आणलं होतं तर तेही ठेवायचं होतं, तर तेही आता मी ठेवून घेते. आणि इकडे तुम्ही बघू शकता चिन्नू किती खुश झालेला आहे. म्हणजे मी त्याला म्हटलं चल कडेवर, तर इतकं जास्त खुश झाला, कारण त्याला दिवा लावायला इतकं जास्त आवडतं ना की काही विचारायलाच नको. आमच्याशी अगोदर ना तोच लावू लावू करत म्हणजे तयार असतो. आणि दिवसभर ना खेळताना त्याला ना ते जे आपण म्हणजे मी देवाकडे ना सेपरेट असं तेलाचं बॉटल ठेवलं आहे, म्हणजे डबा, तर ते डबा घेऊन खेळतो म्हणून लागतो. म्हणजे त्याला देवाचं एवढं एड आहे. आणि दिवा लावायचं म्हटलं की खूप जास्त एक्सायटेड असतो. आणि मग म्हणून ना त्याला घेऊन मस्त असं धूप वगैरे लावून घेतलं आणि त्याला छान असं पाय वगैरे पडायला लावलं देवाकडे. तर हा आता छान असं पूजा झालेलं आहे. तर आता मस्त वाटते पूजा वगैरे झाल्यावर. तर आता ह्याचे पप्पा अजून आले नाही, तर मला ना मी पोळ्या करायचं म्हणून ठरवले. म्हणजे नवीन वर्ष आहे, काहीतरी गोड करू, म्हणजे शेंगाच्या पोळ्या. तर बघू आता शेंगा वगैरे भाजून घेते, सगळं ग्राइंड करून घेते गोळ वगैरे टाकून. तोपर्यंत आलं तर ठीक आहे, मग नंतर नाही, पहिल्यांदा चिन्नूला खाऊ घालते, बघू त्याला काहीतरी करून. चला बनवूया आपण. आणि शेंगाच्या पोळीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर नक्की बघा व्हिडिओ. तर इकडे ना सकाळी मी डाळ भात बनवून ठेवलं होतं. म्हटलं आता थोडंसं चपाती बनवू आणि मग त्याच्यानंतर चिन्नूला ना डाळ आणि चपाती खाऊ घालता येईल. मग इथे एकच चपाती बनवायचं होतं, त्याच्यासाठी पीठ वगैरे मळून घेतलं त्याला तिथे ठेवून. आणि मग एक चपाती बनवत होते. म्हटलं आता जाऊ दे, सगळेच बनवून घेऊ आपल्यासाठी, म्हणजे पीठ जास्तच मळले होते, जसं की रात्रीचे चपात्या पण होतील, पोळ्या पण होतील, म्हणून एकदाच मळून ठेवलं. आणि आता पुरते चपात्या करून घेतल्या आणि तेवढ्यात त्याचे पप्पा पण आले आणि म्हटलं आता जाऊ दे, तवा गरम आहे तर शेंगा वगैरे भाजून ठेवू, म्हणून असं माझं चाललं होतं. तर इकडे मी तेच करत होते आणि ह्याच्यामध्येच दूध आलं, मग दूध तापवा, हे करा ते करा, असं काहीसं माझं सर्व चालू होतं एका मागोमाग एक. आता चिन्नूचे पप्पा आलते आणि मग ते चिन्नूला ना घेऊन बाहेर गेले. म्हटलं ते गेले आहे बाहेर, तोवर आपण चिन्नूचं खाऊ मिक्स वगैरे करून ठेवू, म्हणून शेंगा भाजायला अजून वेळच होतं. तोवर ना म्हणजे चपाती अर्ध तोडून ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं बारीक करून घेतलं आणि चिन्नूला ना असं बारीक करून देते, कारण तो चावत नाही, अजून काही माहीत नाही पण तो चावत नाही. म्हणजे थोडंसं चपाती तोडून घेतो तरी तोंडात, पण नंतर ना थोडंसं चघळतो आणि थुकून देतो. म्हणून मग मी काय करते, थोडंसं ग्राइंड करते आणि मग त्याच्यात डाळ वगैरे जे काय असेल बनवलेलं तर घालून ठेवते थोडा वेळ भिजायला, आणि ते छान भिजतं. मग तेव्हा तो खातो. आणि डाळ चपाती खायला थोडंसं म्हणजे हेच करतो, म्हणजे नाही करत, कारण त्याला ते नाही आवडत, थोडंसं तिखट असं नाही आवडत, पण गोड असतं की खातो. दूध चपाती मात्र आवडीने खातो. पण जाऊ दे, म्हटलं आता डाळ बनवलं होतं तर त्याला डाळ चपातीच द्यायचं होतं. आणि मध्येच दूध आलं, दूध तापवत ठेवलं आणि मग ह्यांना विचारलं की काय भाजी करू. तर हे काय अजून आले नव्हते. म्हटलं चिन्नूला खाऊ घालायचं आहे तोवर, म्हटलं आपण बटाटे वगैरे किसून कापून वगैरे ठेवू. आणि भाजी काय बनवायचं हा तर मोठा प्रश्नच असतो, पण म्हटलं आता जाऊ दे, बटाटे आहेत तर बटाट्याचे कापच करून घेऊ, कसं पण डाळ आहे आपल्याकडे, म्हणून ना मस्त अशी बटाट्याची भाजी आणि चपाती, भात, डाळ असं काहीसं जेवण वगैरे केलं आणि चिन्नूला पण खाऊ घातले. आणि नंतर थोडंसं आराम केला आणि पटकनच ना म्हणजे स्वयंपाकाला वगैरे लागले, कारण ना संध्याकाळी थोडंसं आम्हाला मंदिरला जायचं प्लॅन म्हणजे झालं, थोडंसं मंदिरला जाऊन ये म्हणून. 1 तारीख होतं, म्हटलं मंदिरला गेल्याशिवाय तर ना वर्षाची सुरुवात करायचीच नाही, असं काहीसं असतं, म्हणजे आमचं तरी आहे. म्हणून मंदिरला जायचं होतं. तर आणि ह्यांचा टिफिन पण बनवायचं होतं मला 7 वाजेपर्यंत, म्हणून इकडे पटकन चहा ठेवलं, चहा पिऊन घेतला आणि भाताचं ठेवलं. आणि शेंगा तर दुपारीच
आधीच भाजून ठेवले होते, म्हणून ना मस्त असं गूळ छान किसून घेतला आणि शेंगा आणि गूळ पूर्ण असं छान असं ग्राइंड करून घेतलं. आणि एक गुळाचं ना जे टेप असतं ना, तर ते इकडं मी किसून घेतलं आहे, म्हणजे थोडंसं बारीकच किसून घेतलं, कारण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये परत अडकणार नाही वगैरे म्हणून. आणि 1/2 किलो एवढे शेंगा होते, तर तेवढे शेंगा भाजून त्याला मस्त असं ते पण ग्राइंड करून घेतलं. एकदाचा एकदम बारीक ग्राइंड केलं, म्हणजे लाटताना आपल्याला पोळ्याच्या मध्ये ते शेंगदाण्याचे कण वगैरे अडकणार नाही म्हणून. तर तुम्ही कसं बनवता शेंगाची पोळी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि फक्त आणि शेंगा आणि गूळ असं दोनच मिक्स केलं, ते छान ग्राइंड केलं. आणि मग नंतर ना चपाती जसं बनवतो तसं गोळा घेतला, त्याच्यामध्ये ते पीठ भरलं आणि छान असं पोळ्या वगैरे बनवून माझ्या इकडे रेडी झाले. तर पुढे मी दाखवतेच कशा प्रकारे बनवले ते. तर पोळी बनवण्याआधी पूर्ण जे मिक्सचर होतं त्याला छान एकजीव करून घेतलं, म्हणजे काही जागी गूळ जास्त होतं, काही जागी गूळ कमी होतं, म्हणून पूर्ण असं छान मिक्स केलं. मी पण थोडंसं टेस्ट करून बघितलं, म्हणजे गोड आहे का नाही म्हणून. आणि मी कितीही टेस्ट करू दे, पण फायनल ना रिझल्ट मात्र तेव्हाच फायनल होतं जेव्हा मी ह्यांना टेस्ट करायला देते, म्हणून ह्यांना थोडंसं दिलं टेस्ट करायला. आणि चिन्नूला पण थोडंसं खाऊ घालून आले. ते तर नको नको म्हणत होता, पण तसंच ना त्याला तोंडात टाकून आले आणि म्हटलं की तू एकदा खाल्ल्यावर ना परत परत मागशील, पण तो काही मागण्यामधलं पोरगा नाही आहे, तर एकदा खाल्ला आणि गप्प बसला. आणि नंतर पहिल्यानंतर ना ह्यांच्या टिफिनसाठी मला चपात्या करून घ्यायच्या होते. म्हटलं 3 चपात्या करू, म्हणजे त्यांना टिफिनला 2 चपाती आणि चिन्नूसाठी अर्धी चपाती वगैरे होऊन जाईल, आणि मला 1 चपाती होतच. आणि मग नंतर ना बघू शकता तुम्ही, मी मस्त असं गोळा करून घेतलं, पिठाचा गोळा. त्याला थोडंसं लाटून घेतलं, म्हणजे एकदम फ्लॅट केलं. आणि त्याच्यामध्ये ना हे सारण भरून छान असं त्याला पॅक करून घेतलं. आणि वरचं जे एक्स्ट्रा पीठ होतं ते काढून घेतलं. आणि पोळी फुगायचं असेल ना, तर काय करायचं, छान असं पीठ घेतो ना, त्याला गोल पसार करून घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये थोडंसं पीठ लावायचं. त्याच्यानंतर मग सारण ठेवायचं आणि मग परत पॅक करायचं. तर मस्त आपलं पोळीनं एकदम छान असं ठम्म असं फुगतं दोन्ही साईडनी. तर पुढे बघू शकता माझं पोळी. तर पहिला तर फुगलं नाही, कारण ते म्हणजे पहिला बनवताना तर कधीच नाही फुगत, आणि मग नंतर दुसरा तिसरा जे काय असेल ना, तेव्हा ते मस्त असं फुगतं. तर बघू शकता तुम्ही पुढे किती छान झालेलं आहे पोळी. तर अशा प्रकारे माझे छान असे सगळे पोळ्या फुगले होते. आणि मस्त वाटतं असं पोळी फुगल्यावर, म्हणजे करायला पण छान वाटतं आणि खायला तर एकच नंबर वाटतं. आणि शेंगाचं पोळी ना गरम गरम खाल्लं कीच ना एकदम टेस्टी लागतं. तर तुम्हाला आवडतं का नाही नक्की मला सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता, अजून ह्याच्यामध्ये ना आपण तीळ वगैरे पण टाकू शकतो, पण हे फक्त शेंगाची पोळी आहे. तर सगळ्यांकडे वेगवेगळ्या रीतीने बनवतात, तर मी तर असंच बनवते दरवेळेस. आणि पुरणाचं पोळी बनवायचं म्हणजे तामछामच असतं, पण असो. तर हे डबा मला द्यायचं होतं, तर त्यांना पण मस्त अशा 3 पोळ्या पॅक करून दिल्या. आणि हे ताट होतं एका मैत्रिणीचं, मग तिला पण 2 पोळ्या म्हणजे घालून दिल्या. आणि हे सर्व करताना कधी 7 वाजले कळालंच नाही. म्हटलं थोडंसं लवकर उरकू, आणि मग नंतर बाकीचे माझे थोडेसे कामं होते ते पण करायचे होते, पण ते काय झालं नाही. फक्त स्वयंपाक वगैरे आटपून घेतलं, नंतर मग मंदिरात आलो. आणि माझी मैत्रीण पण आली होती सोबत, मग तिचा पण पोरगा होता, आणि या 2 लेकरांचं मस्त तिथे खेळायचं चालू होतं. पण लवकरच आलो, कारण ह्यांना कामाला वगैरे जायचं होतं, म्हणून थोडेसे फोटोज काढले. आणि हा 1 तारखेचा दिवस असं काहीसं संपवला. आणि चला, तर हा व्हिडिओ मला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि फोटोज पण कसे वाटले तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल, तर आवडली का नाही ते पण सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.